सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सातारा शहरातील गेले 26 वर्ष रक्तदान चळवळ राबवणारे आमचे मित्र कर्तव्य सोशल ग्रुपचे पदाधिकारी रवींद्र पवार, त्याचबरोबर गोडोली मित्रमंडळ आणि कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी बाबाराजांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं। हे 26वे वर्ष आहे। गेले 26 वर्ष अथकपणे हा कार्यक्रम राबवणाऱ्या यांचं मी सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं आभारी मानतो, कारण रक्तदान करणं तेवढं सहजासहजी शक्य होत नाही। आणि या ठिकाणी या गोडोली रक्तदानामध्ये सर्वात उल्लेखनीय बाब अशी आहे की या ठिकाणी महिलांचा सहभाग अतिशय जास्त असतो। प्रतिवर्षी 25 ते 30 महिला या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करत असतात आणि आपलं सामाजिक योगदान देत असतात। मी सर्व कार्यकर्त्यांचं आणि कर्तव्य सोशल ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचं, गोडोली युवक संघटनांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि आभारी मानतो। प्रतिवर्षी ते रक्तदान शिबिर करतात, तसंच या इथून पुढे सुद्धा अशीच ही परंपरा यशस्वीपणे राबवावी यासाठी मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय जय राम कृष्ण कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे हरे हरे। नमस्कार, मी सुनील मोरे पाटील, राहणार गोडोली सातारा। आज आपल्या सगळ्यांचे लाडके नेते
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि महाराज साहेबांचे प्रत्येक कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात, उत्साहात, जोशात, जल्लोषात साजरे करत असतात. मात्र गेली 26 वर्ष महाराज साहेबांचा एकनिष्ठ मावळा असलेला रवी पवार, समाजसेवक रवी पवार 365 दिवस समाजासाठी कार्यरत असतात आणि या 365 दिवसापैकी सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे 30 मार्च बाबाराजांचा वाढदिवस. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं गेली 26 वर्ष रवी पवार त्यांच्या मित्रपरिवाराच्या सहकार्यातून भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित करत असतात. यावर्षीच्या देखील रक्तदान शिबिराचा शुभारंभ काही वेळापूर्वीच सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. दरवर्षी त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छत्रपती वेदांतिका राजे भोसले यांची उपस्थिती या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं असते आणि केवळ उपस्थिती असते असं नव्हे तर स्वतः वहिनी साहेब दरवर्षी या रक्तदान शिबिरामध्ये स्वतः रक्तदान करत असतात आणि अनेक रक्तदाते या शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांना जीवनदान देण्याचा एक चांगला संकल्प करतात. त्या माध्यमातून बाबाराजांना आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनोख्या आणि वेगळ्या शुभेच्छा देत असतात. तर याच पवित्र कार्यामध्ये मी देखील गेले अनेक वर्ष रक्तदान करत आलेलो आहोत. मी आज देखील रक्तदान केलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी समस्त सातारकर नागरिकांना विनंती करतोय, आपण देखील रक्तदानासारख्या पवित्र कार्यामध्ये सहभागी व्हा आणि रवी पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यानं त्यांच्या पुढील वाटचालीसाठी या सुंदर उपक्रमाबद्दल मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देखील व्यक्त करतो. धन्यवाद. दोघांनी सोबत करायचं, दोघांनी सोबत बरोबर करायचं.
हे आमचा अंदाज नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवरायांचे वंशज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गेले 26 वर्ष सातत्यानं रक्तदानाचा उपक्रम रवी पवार आणि त्याचे सर्व सहकारी हे राबवत आहेत। खरं तर एखादा उपक्रम सुरू करणं फार सोपं, पण त्यातच सातत्य ठेवणं फार अवघड। खरं तर सार्वजनिक जीवनात असं म्हणतात, रक्तदान, मतदान आणि अन्नदान ही तिन्ही श्रेष्ठ दान आहेत, पण त्यात रक्तदान हे दुसऱ्याच्या जीवनाला जीवदान देण्याचं काम करतात। हे मोठं कार्य खरं तर गोडोलीकरांच्या आणि रवीच्या माध्यमातून होतं आहे। ही अतिशय जमेची बाजू आणि एक प्रेरणादायी बाजू असेल। अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर या ठिकाणी खरं तर प्रगती ह्या कार्यक्रमात होत जावं। रवीचं कार्य फार मोठं आहे, कारण एखादा कार्यक्रम करायचं म्हटलं तर सगळ्या गावाला निमंत्रण देण्याचं, स्वतः भेटून निमंत्रण देण्याचं काम रवीच्या माध्यमातून होत आहे। आणि हे खरं तर हृदयापासून तो एक निष्ठा जपण्यासाठी हा कार्यक्रम करतो। त्यांचं शिवेंद्रराजांच्यावर आणि वहिनीसाहेबांच्यावर असलेलं प्रेम हे खरं तर वाखाणण्याजोगं आहे आणि त्यासाठीच खरं तर हा उपक्रम सातत्यानं सर्वच गोडोलीकर उचलून धरतात। आजचा दिवस खरं तर गुढीपाडव्याचा आहे। महिलांना फार खरं घरची कामं असतात, हे सर्व कामं जावयावर ठेवून आज या ठिकाणी बघितलं तर महिलांची संख्या रक्तदानासाठी लक्षणीय आहे आणि हे खरं तर एक चांगलं जगाला म्हणण्यापेक्षा ह्या सातारकरांना हे वरदान ठरणारी गोष्ट आहे। ही एक नवं विचारधारा जोपासणारी गोष्ट आहे। असंच रक्तदानाचं शिबिराच्या कार्यक्रमाबरोबरच इतर कार्यक्रम राबवले जावेत आणि गोडोलीचं वैशिष्ट्यपूर्ण जे नावलौकिक आहे हे महाराष्ट्रभर त्याचा प्रसार व्हावा एवढीच या निमित्तानं मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। वाढदिवसाच्या आणि नववर्षाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा। नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आपल्या सगळ्यांचे आवडते नेते बाबाराजे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आज रवी पवारांनी जी परंपरा कायम 26 वर्ष करत आली त्या सामाजिक कार्य बांधिलकीतून त्यांनी आजही इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचा कार्यक्रम इथं उत्साहात आयोजित केला आणि चांगल्या उत्साहात लोकांनी सहभाग पण नोंदवला। साधारणतः मला वाटतं 100च्या वरती आत्तापर्यंत लोकांनी इथं रक्तदान केलेले आणि तसं म्हटलं तर जगात सगळ्यात श्रेष्ठ तर कुठलं असेल तर रक्तदान आहे, कारण एखाद्या जीवाचा प्राण वाचवणं या रक्तामुळं शक्य होतं। त्यामुळं ही रक्तदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि असं या सामाजिक उपक्रमास रवीदादांच्या कार्यक्रमास या आमच्याकडून कायमच शुभेच्छा असतील। पण आजही 26वा रक्तदान शिबिराचा त्यांनी विक्रम नोंद केला आहे आणि स्वतः पण ते रक्तदान करतात। मला वाटतं
64 वेळा त्यांनी रक्तदान केले. हा एक वाक्यांजोगा त्यांचा स्वतःचा कार्यक्रम आहे. आणि आज इथं मी बघते तर सगळ्यात जास्त महिलांनी पण रक्तदान केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा मी खरंच म्हणजे त्यांचा आभारी व्यक्त करते या निमित्तानं. आणि दादांच्या पुढच्या वाटचालीस मी भावी वाटचाली शुभेच्छा देते. आम्ही दादा तुमच्याबरोबर कायम आहे. जरी तुमच्या मतदारसंघात नसू पण तुम्ही कुठेही हाक मारा, रात्रीच्या 12 वाजता म्हटलं तरी आम्ही तुमच्यासाठी कधीही अवेलेबल आहे. आणि असं नाही की नुसता पोकळ येईल तर अगदी तन मन धन सगळ्या गोष्टीने आम्ही तुमच्याच पाठीशी तर आहोत. आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या रुपालीताई आहेत, तिथं पूनमताई आहेत, आपल्या वैष्णवीताई आहेत, त्याचबरोबर सगळे दादांच्यावरती प्रेम करणारे सगळे त्यांच्या जीवाभावाचे कार्यकर्ते सहकारी आहेत. त्यांच्या सगळ्यांना मी इथं गुढीपाडवा आपल्या मराठी नवीन वर्षाच्या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा अशा व्यक्त करते. आणि आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्या बाबाराजांनाही वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गेली 26 वर्ष जे कॅम्प घेण्यात येते, आज त्या कॅम्पला आमच्या सगळ्या ज्येष्ठ भगिनी गोळीबार मैदानामधल्या वैष्णवीताई कदम, पूनमताई निकम, रुपालीताई गाडगे आणि कारंडे काकू आणि आमचे मित्रमंडळी रोहित कुस्पे पाटील, चेतन जाधव, आमचे आदरणीय व्यंकटराव गोरे आणि आदरणीय शंकरराव जगताप, भाई जगताप आणि चेतन जाधव असो की आपले पंत चव्हाण असो, मोहित कुस्पे पाटील असो, यांनी जे आज बंटी सुर्वे यांनी जे आज भरपूर अमूल्य वेळ देऊन जे सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून आभार मानतो. असंच प्रेम फक्त शिवेंद्रराजे बरोबर राहू द्या प्रत्येकाने. आणि आपल्याला काय फक्त एकच मन आहे, मी एवढंच मी बोलतो, प्रत्येक महिला असो किंवा कोण असो, आपली फक्त एकच निष्ठा ठेवा. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याची निष्ठा हीच आपली मान व प्रतिष्ठा. आपला कुठलाही स्वार्थ आपण न धरता जे आपण गोळीबार मैदानामार्फत जी विकास कामं किंवा कुठलेही सामाजिक कार्य राबवतो, जी पूनमताई असो किंवा रुपालीताई असो किंवा वैष्णवीताई कदम असो, या तिघींच्या माध्यमातून आपण जे गोळीबारमध्ये जी सामाजिक कार्य वैष्णवी विकास कामं राबवतो, असंच एकीने आपण एकत्र मिळून राहू. आणि तसं पाहिलं तर आपण सामाजिक दृष्टिकोनातून शिवेंद्रराजे आज प्रत्येक शिवेंद्रराजे भोसले यांचं लाव प्रत्येक घराघरात पोहोचवायचं हेच आपलं उद्दिष्ट आहे. आणि या सामाजिक जाणीवेतून रक्तदान करून ज्या तिघींनी मी जे रक्तदान केलं त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि वेळात वेळ काढून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी इथं धावती भेट दिली, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. महिली साहेबांचे जे मला सहकार्य असतं त्यांचे मी आभार मानतो. कर्तव्य ग्रुप असो किंवा गोळीबार मैदान असो किंवा गोडरी मित्रसमूह असो, यांच्या सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि दुसरं एक मला सांगायचं होतं, आज आमचे नातेवाईक श्री जे गोडरी गावचे पाटील आहे ते आत्तामध्ये 10 दिवसापूर्वी जरा त्यांचं दुःखद निधन झालं. त्याबद्दल त्याला एक भावपूर्ण श्रद्धांजली मी पाहतो की जे त्यांचे चिरंजीव आज नगरसेवक आहे शेखर गोळे पाटील, ते कार्यक्रमाला उपलब्ध न राहिले, त्यामुळे ते घरात त्यांचे वडीलधारी व्यक्ती दुःखद निधन झाल्यामुळे आज ते कार्यक्रमाला आलेले. तरी आपण एक मनापासून 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून त्याला एक भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. गोडरगावचे श्री गोडरगावचे वंश परंपरागत पाटील ज्यांनी म्हणजे गोडरी गावावरती त्यांचे भरपूर उपकार आहेत. त्यांनी गोडरी गावासाठी भरपूर खस्ता काढलेले आणि गोडरी गावात विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक तळागाळातल्या नागरिकांपर्यंत ते आमचे राजाराम दादा मोरे पाटील यांचे जे दुःखद निधन झालेले आहे त्या. आणि दुसरे एक आमचे एक मित्र आहे शिरीष महाराज मोरे, म्हणजे तुकाराम महाराजांचे 11वे वंशज, तेव्हा आमचे मित्र होते बंटी सुर्वे आमचे, त्यांचे बी एक त्यांनी दुःखद निधन झाले. तर या दोघांना एक आपल्या कर्तव्य ग्रुप गोळीबार मैदान व गोडोरी मित्र सोबत त्यांना 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून भावपूर्ण आदरांजली वाहावी. आपला माणूस आलाय. आज आमचे स्टार क्रिकेट क्लबचे मार्गदर्शक व कोविड काळात ज्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले आणि गेली मला वाटतं 10-12 वर्ष ते स्टार क्रिकेट क्लब हे रक्तदान शिबिर आयोजित करतात ऑगस्ट क्रांती दिन. ते आज योगेशराव मोदी आणि किरण राजे भोसले
आणि दरवर्षीप्रमाणे आज गोडोरी येथील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपलं मोदी पेढ्याचा बॉक्स घेऊन बुके घेऊन मला जे सहकार्य करतात रक्तदानासंदर्भात त्याबद्दल मी योगेशराव मोदी आणि किरणराजे भोसले आणि त्यांच्या स्टार क्रिकेट क्लबचे मी आभार व्यक्त करतो. असंच त्यांचं कायम स्वरूपी राहावं आणि पुढचा कॅम्प आपला 8 ऑगस्ट क्रांती दिवशी वाला आहे तेव्हा मी सगळ्यांनी असंच सहकार्य करावं एवढीच माझी मनापासून इच्छा आहे. आणि सगळ्यांनी असंच योगेशराव मोदी आणि किरणराजे भोसले स्टार क्रिकेट क्लब हा कॅम्प असतो तिथं 15 दिवस अगोदर प्रत्येकाला कळवणे फोन करून तेव्हा प्रत्येकाने जसे आज जी दाखवली शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदानाने जे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला 100 रक्तदात्यांनी तसंच क्रांती दिनानिमित्त मी असंच प्रतिसाद द्यावा आमच्या स्टार क्रिकेट क्लबला एवढंच मी बोलते आणि आभार व्यक्त करतो. आज माननीय मंत्री महोदय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला आज प्रत्येक गोळीबार मैदान गोडोली ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आणि आमचे संयोजक रोहित कुस्ते पाटील, चेतन जाधव, बंटी सुबे, पूनमताई निकम, रुपालीताई गाडगे, वैष्णवीताई कदम यांच्या सहकार्याने आज जो कॅम्प मोठा यशस्वी झाला त्याबद्दल मी आज सगळ्या संयोजकांचे आभार मानतो. आणि आज 100वा ज्यांनी बरोबर 100वा आकडा घातला रक्तदान करणारे गोळीबारचे असे आमचे मित्र रमेश मोरे यांचा आज आमचा गोळीबार मैदान गोडोली ग्रामस्थ मित्रसोबतर्फे त्यांचा खास विशेष सत्कार करण्यात येतो.